रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र, आदर्श क्रांती मराठी न्यूज. दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या केस बंदला व्यापारी आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद. विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, व्यापाऱ्यांसह विद्यार्थ्यांचा सहभाग. नवी दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावर कॉकरोच पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके आणि ज्येष्ठ साहित्यिक संशोधक सोनम वांगचुक यांच्यासह विद्यार्थ्यांचे गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन शांततेत सुरू असून लाखोंच्या संख्येनं हे विद्यार्थी आपल्या न्याय्य हक्कांसाठी शांततापूर्ण संविधानिक पद्धतीनं शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी दिनांक 23 रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले. ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत दिनांक 23 जुलै 2026 रोजी केज शहरात शांततेत बंद पाळण्यात आला. या बंदला सर्व संघटना, राजकीय पक्ष, व्यापारी, विद्यार्थी, नागरिक आणि ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. गुरुवारी सकाळी 11 ते 11:15च्या दरम्यान शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महामानव डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून सुरुवात करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून रॅली मंगळवार पेठ मार्गे, मंगळवार पेठ कॉर्नर मार्गे, मुख्य रस्त्याने कानडी चौक येथे, कानडी रोड परत त्याच मार्गाने राष्ट्रसंत भगवान बाबा चौक मार्गे, मुख्य रस्त्याने छत्रपती शिवाजी चौक मार्गे तहसील कार्यालय येथे रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये जय भीम, जय संविधान यासारख्या नाऱ्यांनी आणि घोषणांनी संपूर्ण केज दुमदुमून गेले. केज शहरातील व्यापाऱ्यांनी रॅलीमध्ये सहभागी होत स्वयंस्फूर्ततेने स्वतःचे व्यवसाय बंद करून सदरील बंदमध्ये सहभाग घेतला. रॅली तहसील कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर सर्व संघटना, डाव्या पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी आंदोलनात सहभागी होऊन जाहीर पाठिंबा दिला. दिल्ली येथे जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडीचे आणि पाठिंबा दर्शवलेल्या सर्व संघटना आणि पक्षाचे निवेदन तहसीलचे नायब तहसीलदार अशोक भंडारी यांनी स्वीकारले. लेखी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याऐवजी त्यांच्यावर बलप्रयोग करणे हा भारतीय लोकशाही, संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गंभीर आघात असून या घटनेची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करण्यात यावी. दोषी अधिकाऱ्यांवर कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी. विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या मागण्या तातडीनं मान्य करण्यात याव्यात. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा. भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची शासनाने हमी द्यावी. त्याचबरोबर संपूर्ण घटनेची नैतिक आणि राजकीय जबाबदारी स्वीकारून पंतप्रधानांनी राजीनामा द्याव्या अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. केज बंदच्या आंदोलनाला भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा, शहर शाखा, जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई इनामदार, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड महिला जिल्हा आघाडीच्या जिल्हाध्यक्षा नसरीन बानू बागवान, शेतकरी कामगार पक्षाचे राज्य सरचिटणीस भाई मोहन गुंड, बहुजन विकास मोर्चाचे तालुका अध्यक्ष लखन हजारे, प्राचार्य डॉक्टर हनुमंत सौदागर, सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक हनुमंत भोसले यांच्यासह सर्व संघटना आणि डाव्या पक्षांच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी जाहीर पाठिंबा देऊन दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनातील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध दर्शवून वरील मागणीस समर्थन दर्शवले आहे. जर प्रशासनाने वरील मागण्या तात्काळ मंजूर न केल्यास यापुढे रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन करण्यात येईल असा शासन प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे. या आंदोलन रॅलीमध्ये सर्व संघटना, डाव्या आघाडी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी, विद्यार्थी, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, त्याचबरोबर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यावर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. सदरील मोर्चा रॅली ही शांततेत पार पडली आणि बंदसाठी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले. सदरचा बंद आंदोलन यशस्वी पार पडले. या आंदोलनाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. या मोर्चादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यांच्या जिल्हाध्यक्ष भगवान मॅडम यांना अशी विनंती करतो त्यांनी या ठिकाणी 2 शब्द बोलावे.
जेवढे पक्ष आहेत, शेतकरी कामगार पक्ष असेल, जनविकास आघाडी असेल, तालुक्यात म्हणजे सर्व पक्षीय आज याप्रमाणे आम्ही इथं येऊन आणि जंतर मंतरवर म्हणजे मुलांचं चालू आहे आंदोलन, त्यासाठी आम्ही सर्वांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत. मी जिल्हाध्यक्ष या नात्यानं ज्या दिवशी पवार साहेब जाऊन भेटले होते आणि पवार साहेबांनी त्यांच्या अवस्था कशा आहे ते विचारल्या होत्या. आज एक लक्षात ठेवा तुम्ही की तुमच्या मुलांनी जे आयुष्यभर 2 वर्ष 3 वर्ष डोळे फोडले, त्यांनी कितीतरी हे करून अभ्यास केला आणि यावेळेस ऐनवेळेस त्यावेळेस त्यांचं काहीतरी भवितव्य घटक येते आणि असे पेपर फुटतात, पेपर लीक होतात, प्रत्येकांचे मार्क यांचे त्यांना जातात. आपल्या जिल्ह्यामध्ये तर 1-2 ठिकाणी असं झालंय की एका मुलाचं नाव आहे आणि दुसऱ्याच मुलाचं आडनाव टाकून त्याला मार्कशीट देण्यात आलेली आहे. अशा भव्यतव डॉक्टर होणाऱ्या, आय होणाऱ्या आणि प्रत्येक मोठ्या अधिकारी होणाऱ्या लोकांचं स्वप्न, मुलांचं स्वप्न आज धुळीत मिळवण्याचं भाजप सरकार हे काम करत आहे. एक लक्षात ठेवा, आज आपण जागलो नाही तर पुन्हा कधी जागणार नाही. या मुलांनी का होईना, विद्यार्थ्यांनी का होईना या आंदोलनाच्या मार्फत एक ज्योत निर्माण केलेली आहे आणि ती ज्योत आपण तेव्हा ठेवण्याचं काम करायचं आहे. आमदार पवार पक्षावर कडून आणि प्रत्येक सर्व धर्म पक्षाकडून, सर्व धर्मांकडून त्यांना पाठिंबा आहे. तिथं मुलांना मारलं जात आहे, महिलांचे कपडे फाडले जातात, महिलांची बेअब्रू केली जाते, ज्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे ती पोलिसच तिथं अमानुष मारहाण करतात. याचं सगळ्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे. जनता जागली आहे आणि जनता सरकार घाबरते कारण की जनतेला सगळ्या गोष्टी कळायला लागल्यात. आज मुलांनी का होईना, विद्यार्थ्यांनी का होईना हे सगळं दाखवलंय. तुम्ही लक्षात ठेवा, आज जी जागा झाला तोच पुढे जाऊ शकतो आणि तोच हे कार्यक्रांतीचा मार्ग करू शकतो. आज परत क्रांती घडवायची वेळ आलेली आहे आणि या भाजप सरकारला त्याची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन की सर्व पक्षीय आम्ही सगळे हातात हात मिळून आम्ही एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या लढ्यात सामील आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. देशामध्ये जो नीट परीक्षेचा घोटाळा झाला आणि त्याच्यामुळं तमाम तरुण वर्गाचा जो या ठिकाणी भविष्याचा प्रश्न निर्माण झाला, त्याच्यामध्ये सर्व समाजाचे सर्व तरुण मुलं त्याच्यामध्ये सहभागी होते. त्यांचं भविष्य रस्त्यावर आलं आणि याच्या विरुद्ध लढाई या ठिकाणी सुरू केलेली आहे. तर आम्ही केज शहरामध्ये अशा अमानवीय घटना किंवा ज्या शहरामध्ये अशा चुकीच्या पद्धतीच्या देशामध्ये जे काही घटना घडतात त्या घटनेला आपण विरोध करून ज्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून सगळ्या पक्षाबरोबर राहून त्या ठिकाणी माणुसकीच्या विरोधामध्ये उभं राहण्याचा आम्ही जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून काम करतो. आणि नीटच्या परीक्षेमध्ये जो घोटाळा झाला आणि अनेक जाती धर्मांच्या लोकांच्या मुलांचे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्या ठिकाणी अमानुषपणे त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. एक मुलगी, मला वाटतं एक मुलगी परवा एक्सपायर झाली, त्याला सुद्धा आपण या ठिकाणी मनमोठेपणानं त्याला श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्याची झालेली जी या ठिकाणी बलिदान आहे ते व्यर्थ जाणार नाही अशा पद्धतीचं आपण सगळे या ठिकाणी ठरवूयात आणि सगळे खांद्याला खांदा मिळून अशा चुकीच्या प्रवृत्तीच्या विरोधात आपण लढा मारावूया आणि कुठल्याही पद्धतीचा कुठलाही विचार न करता जे चुकीचं आहे त्या चुकीच्या विरोधात आपण सगळे मिळून लढूयात. आणि आम्ही सगळे वंचित बहुजन आघाडीनं जे पुकारलेला बंद आहे त्याच्यामध्ये आम्ही केजवाचे सगळे सहभागी आहोत आणि केजच्या मर्यादेपर्यंत आम्ही जनविकास परिवर्तन आघाडी त्यांच्या खात्याला खांदा लावून या बंदमध्ये सहभागी होऊन या ठिकाणी त्याचा जाहीर निषेध करत आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज, जय भीम, जय भारत, जय सुविधा. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि सर्व पक्षीय एकत्रितपणे हा बंद, हा भारत बंदचा जे हाक आहे हा बंद करण्याचे काय कारण आहे? आपण सर्वजण ज्ञात आहे आपल्या सगळ्यांना की देशामध्ये जी अराजकता परिस्थिती निर्माण झालेली आहे, शिक्षण हा सगळ्या व्यवस्थेचा कणा असतो आणि शिक्षणात जर मोडीत करायची परिस्थिती निर्माण झाली असेल तर आपल्यासारख्या सतत माणसाने याला उत्तर देण्यासाठी आपण रस्त्यावर आवश्यक आहे. गेल्या अनेक दिवसापासून आपण बघतात सोनम वांगचुक हे आमदार उपोषण करतात, त्यांना गपचूपला गपचूप उचलून नेलं जात आहे आणि विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठी हल्ला केला जात आहे. अक्षरशः शिक्षण मंत्री संसदेतून बाहेर येताना खोटू हसतात. अत्यंत निंदनीय आणि लाजीरवाणी गोष्ट आहे. मला वाटतं आपण जिवंत माणूस म्हणून सर्वांनी रस्त्यावर येणं अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणी प्रमुख सगळे मान्यवर आहेत, त्यांनी त्यांच्या पद्धतीने या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हात दिले आणि आपण सर्वजण या मोर्चामध्ये सहभागी झाला. आताच भाई म्हटले त्याप्रमाणे त्यावेळी स्वातंत्र्य वेळेला दुसऱ्याच दिवशी अण्णाभाऊ साठे यांनी संसदेवर मोर्चा काढला आणि त्यांनी असं म्हटलं होतं की देश की जनता भूकी है, ये आजादी छोटी है. मला वाटतं त्याचाच पुनरुच्चार करण्याची आता गरज आहे. कारण आम्हाला जर स्वातंत्र्य असतं तर आम्हाला ते 19 कलमाचं स्वातंत्र्याचं आमचं उल्लंघन केलं जात आहे. आम्हाला बोलायलाही परवानगी दिली जात नाही, आम्हाला उभारायला परवानगी दिली जात नाही.
हाणमार करतायत, विद्यार्थिनीला हाणमार करतात, वाटेल त्या पद्धतीचे अन्याय करतायत. मला वाटतं कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि आता सर्वजण म्हणणं त्या पद्धतीने केवळ शिक्षण मंत्र्याचाच राजीनामा नाही, तर पंतप्रधान म्हणून त्यांनी 56 मिनिटाची साठी सांगितलं आणि कुशलच्या संसदेच्या मागच्या दारानं पळून निघतात. मला वाटतं या घटनेचा आपण सर्वजण जाहीर निषेध करून आपण सोनमजी वांचूक यांच्या सोबत आहोत. आणि जे विद्यार्थी लढतायत, त्या विद्यार्थिनीचा काल जीव गेला, तिचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. आपण सर्वांनी काळजीगिरीने गांधींच्या मार्गाने आपण काल बघितलं म्हणतो, राहुल गांधी सारखा माणूस ज्यावेळेस विरोधामध्ये उभा राहतो त्यांना फरफटत दिलं जातं. काय चाललंय काय ते कुठंतरी थांबलं पाहिजे ना. त्यांना सत्तेवरून पाय उतार करण्याची वेळ झालेली आहे. आपण सर्वजण मिळून एकत्रितपणे हा लढा देऊयात आणि आपल्या देशामध्ये चाललेली शिक्षणाची दुरावस्था आहे ती थांबवण्याचं काम आपण करू. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे, हीच आपल्यासाठी सर्वांची घोषणा दिल्लीपर्यंत गेली पाहिजे. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा. भारत माता की मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, मोदी सरकार मुर्दाबाद. सोनम वांगचुक तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सोनम वांगचुक तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. धन्यवाद. आपली हात दिल्लीपर्यंत आपण पोहोचूयात. धन्यवाद. आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.